हा व्हिडिओ प्रदर्शित करण्यापूर्वीच मकरंद आणि रवी मुळे यांच्या मातोश्री श्रीमती रेखा मुळे यांचं वृद्धापकाळाने देहावसान झालं. त्यांच्या आत्म्यास सद्गती प्राप्त हो अशी प्रार्थना करून हा व्हिडिओ त्यांना समर्पित करत आहोत. नारळ, पोफळी, केळीच्या बागांनी समृद्ध आणि हापूस आंब्याचं माहेरघर असलेला निसर्ग सौंदर्याने नटलेला प्रदेश म्हणजे आपलं कोकण. पण कोकणची खरी श्रीमंती दडली आहे इथल्या माणसांच्या मनात. अस्सल कोकणी माणूस फणसासारखा असतो असं म्हणतात. ते काही उगीच नाही. वरून काटेरी पण आतून अतिशय प्रेमळ आणि हळवा, जीवाला जीव देणारा. इथल्या माणसांच्या आदरातिथ्याला तोड नाही. चांगला होते तुम्ही राहा म्हणून आपण पालखी पण नाचवली असती. तू आता मी काय बोल की आम्हाला आनंद होण्यापेक्षा आमच्या गावालाच आनंद झाला. नमस्कार मंडळी, विमीज खाद्ययात्रामध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. मंडळी, आमच्या कोकण दौऱ्यात मुळे कुटुंबियांच्या याच श्रीमंतीचा आम्ही अनुभव घेतला. चला तर मग आजच्या व्हिडिओत आपण अनुभवूया कोकणची आणि कोकणी माणसाची खरी सफर. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आपण एक्सप्लोर करणार आहोत अस्सल कोकण आणि आम्हाला भावलेला कोकणी माणूस. येस. हा रस्ता डिंगणी गावाकडे जातो वरती पुढे. ओके. आणि हे आसुर्ड्याला इथून हा खाली रस्ता जातो. माझे मित्र रवी मुळे शहरी संस्कृतीत वाढले, पण गावाकडचं घर जपणं आणि त्याच्याबरोबरच त्यांना समर्थ साथ मकरंदची पण मिळाली. त्यांचे वडील खूप हौशी होते. त्यांनी हे सगळं घर हे सांभाळलं आणि मकरंदनं ते पुढे चालवलं. रवीचा त्याला नेहमी सपोर्ट असतो. ह्या दोघांची जोडी राम लक्ष्मणाप्रमाणे आहे. आणि आपल्याला हे सगळा आनंद, रवीची ही वृत्ती आहे की आम्ही जोपासलेलं घर बघायला पण सगळ्यांनी यावं, आनंदाने इथे जमावं, खेळावं, जावं, बागडावं, ही त्यांची इच्छा आहे. हे सगळ्यात महत्वाचं. बेसिकली हे श्रेय आहे ना, हे माझ्या भावाला जास्त राहतं. भाऊने भावतोय ती मॅनेज करतात. आम्ही म्हटलं की नाही म्हणत नाही ती. यासाठी रवी मुळे यांचं हे टाळ्या होऊन जाऊ द्या मस्तपैकी. क्या बात आहे. टाळ्या खऱ्या मकरंद आणि त्याच्या बायकोसाठी. हो, त्यांच्यासाठी पण. करेक्ट. हे जे घर आहे की नाही, घर आहे ह्याचा इतिहास आमच्याकडे 1826 पासूनचा आहे. माझे पणजोबांचा जन्म 1826 आहे. त्याच्या काही पिढ्या आधी घर आहे. ते मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये मूर्ती आहे. ती मूर्तीवर चेक केली आम्ही, तर तिचं आयुष्य कमी 700 ते 800 वर्ष आहे. म्हणून ह्या घराचं लाईफ शिक्का जुनं आहे. आणि याचा आम्ही इतिहास बघितला. आम्ही त्या घराचे सगळे बांधकाम आहे, हे बांधकाम फक्त फुडूनच व्यवस्थित आहे. हे दगड अखंड आत मोठे मोठे आहेत. म्हणजे तो दाखवतो. ही जी पायरी आहे ना, पायरी समोर ही बघ, ही पायरी आहे. ही पायरी अखंड आहे आणि त्याच्यात डबल दगड आज चौथऱ्यामध्ये. बापरे. आम्ही मध्ये सगळं खोंडलं होतं. तकळे पुढचा भाग सेम प्लेन केलाय आणि आज लांबच्या लांब दगड येतात. नमस्कार, तुमचं नाव सांगा ना. माझा सीमा मकरंद मुळे. त्या माझ्या घरातला सगळा केर वारा सगळं असतं. देवाची तयारी करून देण्याची असते. घरचं जेवण वगैरे सगळं माझ्या हातातच असतं. बरं. ह्यांना 9 साडेनऊला न्याहारीला नाश्ता लागते. न्याहारी वगैरे काय काय बनवतात? न्याहारी म्हणजे भाकरी, पोळी. अच्छा. हा, त्यांना काय हवं ते द्यायचं. त्यांना बरं. सासूबाईनं मऊ भात असतं.
घर झाडणं म्हणजे काय चेष्टा नाही एवढी. नाही हे घर सगळं तुम्हीच करता? नाही, माणूस करतो आम्ही घर सगळं बरं झाडायला. बरं बरं. सगळं देखरेख करावी लागत असेल. असं कुणावर सोपवता येत नाही नाही आपण माझे बघावं लागतं. मिस्टर असतात ते बघायला हा. सगळं. शेतीचं काय काम ते बघतात? शेतीचा हा हे सगळं बघतात. अच्छा. ते मी नसते तुम्ही काही म्हणताय काही नाही करत, पण तरी सुद्धा काहीतरी तुम्ही यातला वाटा करतो म्हणजे उचलता. आता काय हे 2 माणसं घेऊन हे स्वतः फोडतात. मी रात्रीची सॉर्टिंग करते सुपाऱ्यांची. अच्छा, सॉर्टिंग म्हणजे कसं? म्हणजे असे तडे गेलेली असतात ना, फुटलेली ती बाजूला करायची, चांगली सुपारी बाजूला करायची. आणि ते सुपारी मग काय तुम्ही ते विकतो आम्ही. लग्नाची सुपारी आली की मग ज्यांचे लग्न असले की त्यांना द्यायची. आणि तुम्हाला काय मुलं वगैरे? मला एक मुलगा आहे, ओके ओके. नाव त्याचं? त्याचं नाव अथर्व मकरंद मुळे. बरं बरं. येस, धन्यवाद. थँक्यू. नमस्कार. ज्यांच्याकडे आम्ही आलोय आणि मस्तपैकी एन्जॉय करतोय कोकण ट्रिप आमची, रवींद्र मुळे यांच्याबरोबर आम्ही आलोय. त्यांचे बंधुराज इथे सतत काम करताना दिसतात. त्यांच्याशी आपण जरा गप्पा मारूया, नाही का? म्हशी किती आहेत? म्हशी 4 आहेत 4. 4 म्हशी आहेत. अच्छा. हे शेण सारवायला उपयोगी पडतं. शिंग बघ कशी आहे. अय्या, वेळे पिळलेली गेली आहेत. हा, अशी जनावरं आहेत आणि मस्त वेगळीच आहेत त्यांची. किती त्यांची पण निगा राखायला लागते एवढी. अशा प्रकारे म्हशींची आणि गोठ्याची दिवसातून 2 ते 3 वेळा स्वच्छता ठेवावी लागते. त्यानंतर दादाने आम्हाला गोबर गॅस कसा बनवतात ते दाखवलं. अच्छा, इथे तो जमा करायचं. हे शेण कालवून टाकायला लागतात. अच्छा. पातळ करायचं शेणकला हा. आणि हात टाकायचा. बापरे. आणि हे एकदा करून तुम्हाला कधी मिळतं ते का असं काही नाही, कंटिन्यू करत राहायचं? एकदा सुरुवातीला जेमतेम 10-12 दिवस जातात व्हायला. बर. मग रोजच्या रोज होतो चालू. अच्छा. मग सगळं तुमचा स्वयंपाक ह्याच्यावरच होतो? आमच्या 3 माणसांचा स्वयंपाक हिच्यावर होतो दिवसभराचं सगळं. बरं बरं. हा तुम्हाला रेग्युलर गॅसपेक्षा स्वस्त पडतो ना? हो हो. त्रास भरपूर आहे त्याला तसा. हो मग. स्वस्त कसला. त्रास तर भरपूर आहे. स्वस्त म्हणजे हा, पण आम्ही तुलना करतो त्यामध्ये. तुमच्या कष्टामध्ये फारच तो महाग आहे. 10 पट कष्ट आहेत. दिवसांचा असा कठीण आहे. माकडं भरपूर व्हायला लागली. हो. अच्छा, हे काय तुम्ही काढलं? ह्याच्यातलं तो हे काय स्टार्ट केलं ना, तर आत गेलं ते. अजून पातळ झालेलं शेण आहे ना, हा. ते आत गेलं. हे इथं असं आहे त्याला. बर बर बर. इथे टाकी आहे त्याची. अच्छा. गॅस तयार झाल्यावर जे शेण बाहेर पडतं ते त्या टाकीतनं बाहेर पडतं, ते तिकडे बाहेर पडेल. हे शेण आहे इकडे बघा. हा, दिसतंय. नाही, जरा निवांतपणे म्हटलं तुमच्याशी गप्पा मारूया. एवढं मस्त तुमच्याकडे आम्ही पाहुणचार घेतलाय, तर छान वाटलं आम्हाला खूपच. अच्छा. येस. किती बघता जागा? म्हणजे ही 4.5 एकरची जागा आहे. बरोबर प्लॉट आहे 4.5 एकर. 4.5 एकर. त्याच्यात सुपारी, नारळ आहे, केळी, काजू आणि आंबा कलम. अच्छा. सुपाऱ्या वगैरे जे पीक येतं किंवा काय? ते स्वतः काढतो, वाळवतो, सगळं मी करतो स्वतः. अच्छा. माणसं असतात बरोबर, हा, पण ते मजूर असतात, पण स्वतः जास्त करतो. मेहनत ती तुम्हाला स्वतःलाच करायला लागते. आता मॅन पॉवर कमी होत आली म्हणून ते तुम्हाला बसायलाच वेळ नाही. काही ना काही काम सतत चालू आहे तुमचं. कुळीत पाहिलं ते कसं तुम्ही ते खाली, ती शेंगा खाली पडतात का त्या? शेंगा वरच लागतात, फक्त तो पेरायचा. रुजून आला की 3 महिन्यानं होतो. तो सुकलेला आहे तिकडे तो आता. सुकलेला तो आहे. काढलाय तुम्ही? काढलाय. कुळीत बाहेर काढायची, त्याला मळणी करायची, काठीन दाणकायचा, हा. आणि मग त्याच्यानंतर ते कुळीत बाहेर पडतो. ते भरपूर काढायला लागतात, पाकडून बिकडून भरपूर आता प्रकार. ह्या तुमच्या ते बाहेर जे वाळत टाकलंय हा. त्यामधनं साधारण किती कुळीत दाणे तयार? एक 10-12 पायली निघतील, म्हणजे 40 किलो होईल. एवढं होईल का? हा. अच्छा, आपल्याला ते कळत नाही आम्हाला. बरोबर, ते 40 किलो होईल. पण ते किती बारीक किचकट काम आहे. आणि बाकी तांदूळ वगैरे कुठला होतो इथे? कुठल्या जातीचा असतो? आमच्याकडे ते जनरल एक कर्जत 8 म्हणून आहे बियाणं, लोकल व्हरायटी. बरं. एक जया म्हणून आहे, वाळा कोलम, मसुरी. अच्छा. आणि इंद्रायणी? इंद्रायणी पण होतो आपल्याकडे, पण आमच्याकडे खाण्याचं प्रमाण कमी आहे इंद्रायणीचं. हो का? हा, तो आधी मुळात चिकट होतो भाई. तिखट होतो, पण आम्हाला तो जरा आवडतो. बरोबर आहे. म्हणजे सुपारी वगैरे तुम्ही कसं डायरेक्ट? नाही, माझी तो लोकल आहे, चमते.
होती तेवढी, कमीच पडते मला. हो का? अच्छा. मेन म्हणजे सुपारी आणि सुपारी आणि काजू आणि आंबा, हापूस आंबा आंबा. आणि काजू ते मेन मेन आहेत, मेन त्याची उत्पन्न. पण ते आता ह्या वातावरणामुळे ती पण भरोशाची राहिलेली नाही नाहीये. ना. खरंय खरंय. घरचं धान्य विकत काय आणायला लागतं? गहू हा, गहू नाही पिकत. गहू होत नाही आमच्याकडे. चपात्या प्रमाण कमी असतं. पण ज्वारी वगैरे, ज्वारी पण नाही होत इकडे. फळभाज्या. फळभाज्यात आता काय आपल्याकडे सगळं होतं, होत नाही असं काही नाही. हा, पण करणं आणि खायला माकडं कोण नाही. माकडं माकडं. आणि तिसरी गोष्ट केलेलं मार्केट. पण तरी तुम्ही सगळे कोकणवासी खरंच हसतमुख आहात तरी. तर रडून देणार आहे कोण आम्हाला? कोण नाही देणार. हा, त्यामुळे स्वतःच स्वतः करणं बरोबर आहे. आणि मेहनत करणं याला काय पर्याय नाहीये. येस, धन्यवाद. धन्यवाद. वादळ किंवा अतिवृष्टीच्या तडाख्याबरोबरच कोकणात माकडं आणि वानरांचा उपद्रव ही अत्यंत गंभीर समस्या बनली आहे. माकडांच्या टोळ्या दररोज इथल्या शेतीचं, फळबागांचं अतोनात नुकसान करतात. साप किंवा इतर जंगली प्राण्यांचीही भीती असतेच. त्यांना पिटाळून लावण्याचं हे असं वाढीव काम करावं लागतं. तुम्ही मगाशी माझी मुलाखत घेतली तर तुम्हाला जरा असं हे वाटलं असेल की मुलाखत देईल की नाही देईल, का बोलेल की नाही. मी चांगला भरपूर बोलकाय, फक्त सगळा अंदाज घेतो आणि मग बोलतो. तिचं नाव आहे सरोज म्हणून, आमच्या सरोजताई म्हणून आम्ही तिला म्हणतो. तिकडचं माहेरचं सासरचं नाव आहे वैदेही रायकर. त्यांच्या मिस्टरांचं नाव श्रीराम होतं. त्यांनी इथे श्री गुरुजी प्रकल्प उभा केला आहे गोळवलकरांचा. त्याच्याकरता मेंटेनन्स करता म्हणून काही कोटीमध्ये अमाऊंट जमा करून दिली आणि ती अशी एकाकडून घेतली नाही आहे. प्रत्येक घरात जाऊन 100 रुपये 200 रुपये घेऊन जमा केली पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. ही आमची लताताई. इकडचं नाव स्नेहलता, सासरचं नाव हेमलता हरितांबे. आता मी आईची ओळख करून देणं एक कर्म कठीण काम होतं. पण आई लहानपणापासून प्रेमळे आणि हे सगळं घर बांधून ठेवण्यामध्ये तिचा सिंहाचा वाटा आहे. म्हणजे ह्या ज्या मुली येतात, ह्या दोघी येतात ना, ह्या तिच्याकडे आई म्हणून बघतात. असं हिचं मोठा वाटा आहे की कुटुंब बांधून ठेवणं, एकत्र ठेवणं. डबल घ्या, 2 मुलगे माझे, 2 सुना, 2 मुलगी. अभिमान आहे आम्हाला. पूर्वीच्या काळी लग्न जी व्हायची ती घरी सगळे गोतावळा यायचा, पाहुणे मंडळी यायची, 8-8, 10-10 दिवस लग्न चालायचं. त्याचा फील आज मला या इथं आल्यावर आलेला. ते लग्न घर वाटलं मला. सगळे इकडं जेवणाची तयारी करतायत, कोणी गात आहे, कोणी काय करताय. त्यामुळं अत्यंत आनंद आम्हाला प्राप्त करून दिल्याबद्दल मुळे कुटुंबियांचा आम्ही आभारी आहोत. धन्यवाद. आम्ही सर्व लेडीजनी 2 दिवस माहेर वाशिनीसारखा मस्त मनसोक्त आनंद घेतलेला आहे. खाणे पिणे आणि आराम, बस. याच्या व्यतिरिक्त काही केलेलं नाही. महालक्ष्मी तुमच्यावर अखंड कृपा करो. इथे एकदा दिसतो की लगेच तिकडे दिसतो, लगेच तिकडे दिसतो आणि बोलायला कुठेही सापडला नाही. त्यामुळे थोडासा बोलत पण जा आमच्याशी. आणि खूप छान आम्हाला इतका आनंद वाटतो तुमचं भावांचं प्रेम बघून. तुम्ही सगळेजण ज्या एका दिलानं सगळं तुमचं चालतं ते बघून खरंच आनंद वाटतो. आणि खरंच मनापासून सांगतो, महालक्ष्मीनं तुम्हाला सांभाळावं छानपैकी. त्याची अखंड मंडळी, आम्हाला भावलेलं हे अस्सल कोकणी कुटुंब तुम्हालाही भावलं का? कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर करा. अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईबही करून टाका. आमच्या कोकण दौऱ्याचा अजून एक व्हिडिओ येतोय बरं का, त्यामुळे स्टे ट्यून्ड. येस, भेटू लवकरच. तोपर्यंत बाय बाय.